नमस्कार मित्रांनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपला स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पोलीस पाटील भरती, पोलीस भरती आणि ग्रामसेवक भरती आणि तलाठी भरतीमध्ये हमखास विचारले जाणारे प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरं सांगणार आहेत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की अशाच प्रकारचे व्हिडिओ मी दररोज अपलोड करत राहतो। तर तुमच्यापर्यंत दररोज अशा प्रकारचे व्हिडिओ येऊ शकेल। आणि मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये अभिप्राय नक्की कळवा। आणि यापुढे मी हा व्हिडिओ सुरुवात करतो। मित्रांनो, सर्वात पहिला प्रश्न आहे, बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर डी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। प्रश्न क्रमांक दुसरा आहे मित्रांनो, नागालँड या राज्याची राजधानी कोणती? तर नागालँड या राज्याची राजधानी आहे कोहिमा। ऑप्शन क्रमांक सी आहे। प्रश्न क्रमांक तिसरा आहे, पहिला केबल रेल्वे पूल कोणत्या नदीवर उभारण्यात आला? तर याचे उत्तर आहे सी, अंजी नदीवर। पेंच राष्ट्रीय उद्यान कोणते नाव देण्यात आले आहे? तर मित्रांनो, याचे उत्तर आहे, प्रश्न चौथाचे उत्तर आहे बी, पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान। आणि प्रश्न क्रमांक पाचवा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला? तर याचे उत्तर आहे, पाचवाचे उत्तर आहे ए, तोरणा किल्ला जिंकला होता सर्वप्रथम। आणि प्रश्न क्रमांक सहावा आहे, भारताच्या तिन्ही संरक्षण सेना दलाचे प्रमुख कोण? याचे उत्तर आहे सी, राष्ट्रपती। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक सातवा, राज्यसभेचे प्रसिद्ध सभापती कोण असतात? तर याचे उत्तर आहे, सातव्याचे उत्तर आहे सी, उपराष्ट्रपती। आणि प्रश्न क्रमांक आठवा आहे, ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण काम पाहतो? तर याचे उत्तर आहे बी, ग्रामसेवक। प्रश्न क्रमांक 9 आहे, रास्त गोपतार हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले? तर 9व्याचे उत्तर आहे ए, दादाबाई नौरोजी यांनी सुरू केले होते। आणि प्रश्न क्रमांक 10 आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? तर याचे उत्तर आहे सर ॲलन ह्यूम, हे आहे याचं उत्तर। आणि प्रश्न क्रमांक 11 आहे, चौदार तळे सत्याग्रह कोणी केला? तर याचे उत्तर आहे, 11वाचे उत्तर आहे डी, बाबासाहेब आंबेडकर यांनी केला होता। प्रश्न क्रमांक 12 आहे, निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात? याचे उत्तर आहे बी, राष्ट्रपती। प्रश्न क्रमांक 14 आहे, बेरीबेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वा अभावी होतो? तर याचे उत्तर आहे ए, ब जीवनसत्व। प्रश्न क्रमांक 14 आहे, इन्सुलिन हे संप्रेरक कुठल्या अवयवातून निर्माण होते? तर प्रश्न 14चे उत्तर आहे ए, स्वादुपिंड। आणि प्रश्न क्रमांक 15 आहे, खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही? तर प्रश्न 14चे उत्तर आहे बी, रणथंबोर। प्रश्न क्रमांक 16 आहे, हेमलकसा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचे उत्तर आहे डी, गडचिरोली जिल्ह्यात।
आणि प्रश्न क्रमांक 17 आहे, महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी कोणत्या शहरात आहे? तर प्रश्न क्रमांक 17चे उत्तर आहे सी, पुणे. प्रश्न क्रमांक 18, इंद्रावती नदी ही महाराष्ट्रासोबत कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे? तर प्रश्न क्रमांक 18चे उत्तर आहे बी, छत्तीसगड. प्रश्न क्रमांक 19, इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली? तर याचे उत्तर आहे डी, रासबिहारी बोस. प्रश्न क्रमांक 20 आहे, महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत, मात्र जिल्हा परिषदा टिंब आहेत. तर याचे उत्तर आहे ए, 34 आहे जिल्हा परिषदा. प्रश्न क्रमांक 21 आहे, कृष्णा व पंचगंगा नदीचा संगम कोठे होतो? तर याचे उत्तर आहे 21चे सी, नृसिंहवाडी. प्रश्न क्रमांक 22 आहे, धारासणा सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर याचे उत्तर आहे सी, सरोजिनी नायडू. आणि प्रश्न क्रमांक 23 आहे, मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते? तर याचे उत्तर आहे डी, देवनागरी लिपी. आणि प्रश्न क्रमांक 26 आहे, आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो? तर याचे उत्तर आहे डी, रक्तक्षय. बांगडा हे प्रश्न क्रमांक 25 आहे, बांगडा हे कोणत्या राज्याचे नृत्य आहे? तर याचे उत्तर आहे ऑप्शन बी, पंजाब.